आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जिच्यात देव कुणाला श्रीमंत करत नाही, पण गरिबी मनातून कायमची निघून जाते. ही मकर संक्रांतीची कथा आहे, पण ती फक्त तीळ, सूर्य किंवा व्रताबद्दल नाही. ही कथा आहे एका अशा चुकीबद्दल जी हजारो लोक भक्ती करताना रोज करतात आणि तरीही त्यांचं आयुष्य बदलत नाही. एक स्त्री होती, पूजा करत होती, मंत्र म्हणत होती, व्रत पाळत होती, पण तरीही देव तिला रिकामं ठेवत होता. कारण देवाला तिची भक्ती मान्य होती, पण तिचा अहंकार नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेली एक छोटीशी घटना तिचं आयुष्य उलटवून टाकते. आणि इथूनच सुरू होतो असा प्रवास जिथे चमत्कार होत नाहीत, पण माणूसच चमत्कार बनतो. या कथेचा शेवट ऐकताना तुम्हाला प्रश्न पडेल, आपण देवाला खूप काही मागतो, पण कधी स्वतः बदलायचा प्रयत्न केला आहे का? ही कथा पूर्ण ऐकली नाही तर ती अधुरी वाटेल, आणि अधुरी कथा कधीच आशीर्वाद देत नाही. चला तर मग, मकर संक्रांतीच्या त्या पवित्र दिवशी जिथे सूर्य नाही, माणूस उत्तरायणाला वळतो, तिथून ही कथा सुरू करूया. एका टोकाला वसलेल्या भैरवनाथवाडी नावाच्या लहानशा गावाची ही गोष्ट आहे. ते इतर गावांसारखंच होतं. थोडीशी घरं, थोडीशी शेती, सकाळी उठणारी माणसं, संध्याकाळी थकून बसणारी माणसं, आणि त्या गावात राहणारी सावित्री नावाची एक साधी स्त्री होती. सावित्री म्हणजे फार काही वेगळी नव्हती, न फार सुंदर, न फार श्रीमंत, पण तिच्या आयुष्यात एक गोष्ट ठळक होती, ती म्हणजे शिस्त. रोज पहाटे उठणं, अंगण झाडणं, देवासमोर दिवा लावणं, हात जोडणं आणि दिवस सुरू करणं. तिच्या घरात देवाची एक छोटीशी जागा होती, तिथे ती शांतपणे बसायची. देवाकडे काही विशेष मागायची नाही, पण मनात कायम एक भावना असायची की आपण चांगलं करत आहोत, आपण नियम पाळतो आहोत. तरीही तिचं आयुष्य तसंच होतं. जसं काल होतं तसं उद्या होणार होतं. तिच्या घरात कधी मोठं सुख आलं नाही आणि फार मोठं दुःखही आलं नाही. सगळं मध्यम, मधोमध अडकलेलं होतं. जसं ओहोळाचं पाणी वाहतं पण कुठेही खोल जात नाही, तसं तिचं आयुष्य होतं. मकर संक्रांती जवळ येत होती. गावात थोडी लगबग होती. बायकांची चर्चा होती, तिळगुळाची तयारी होती, सूर्य उत्तरायणाला वळतोय असं सगळे बोलत होते. सावित्रीही सगळं करत होती. तीळ भाजत होती, गूळ आणत होती, पण तिच्या मनात उत्साह नव्हता. कारण मागच्या कित्येक संक्रांती तशाच गेल्या होत्या. पूजा झाली, व्रत झालं आणि आयुष्य पुन्हा तसंच परत आलं होतं. कधीकधी ती स्वतःलाच विचारायची, मी कमी काय करतेय, मी चुकीचं काय करतेय? पण लगेच ती विचार थांबवायची, कारण तिला शिकवलं गेलं होतं की प्रश्न विचारायचे नसतात, नियम पाळायचे असतात. त्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी नदीकडे गेली, पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्य दिलं आणि मनात म्हटलं, आजही नीट वागायचं, आजही काही चूक करायची नाही. तिच्या आजूबाजूला लोक होते, काही हसत होते, काही गडबडीत होते, पण तिचं मन मात्र वेगळ्याच ठिकाणी होतं. तिला एक अनामित थकवा जाणवत होता. जणू ती आयुष्यभर काहीतरी उचलत चाललीये, पण ते ओझं काय आहे हेच कळत नाही. ती घरी परतली, देवासमोर बसली आणि हात जोडले. तेवढ्यात दाराशी कुणीतरी उभं होतं. एक साधा माणूस, अंगावर जुनाट कपडे, डोळ्यात भूक आणि थोडी लाज. तो काही बोलत नव्हता, फक्त उभा होता. सावित्रीने क्षणभर पाहिलं आणि मनात विचार आला, आज व्रत आहे, आज स्वयंपाक नाही, आज नियम आहेत. तिने नजर वळवली आणि आत गेली. दार अर्धवट उघडच राहिलं. तो माणूस काही वेळ तिथेच उभा राहिला, मग हळूच निघून गेला. त्या क्षणी काहीही विशेष घडलं नाही. देव कोसळला नाही, आकाश बदललं नाही, पण सावित्रीच्या छातीत एक हलकीशी खंत राहून गेली. ती स्वतःला समजावत होती, नियम महत्त्वाचे असतात, देवाला शिस्त आवडते, पण तरीही मन शांत झालं नाही. दिवसभर ती अस्वस्थ होती. पूजा झाली, मंत्र झाले, पण शब्द आत पोहोचत नव्हते. संध्याकाळी ती एकटीच ओहोळाकाठी बसली, पाणी पाहत राहिली. वाहणाऱ्या पाण्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं, पण ते ओळखीचं वाटत नव्हतं. त्यावेळी एक आवाज तिच्या कानावर पडला. फार मोठा नव्हता, फार गूढही नव्हता, फक्त साधा आवाज, कोणाचा तरी, मागून आलेला. तो म्हणाला, पाणी वाहतं तेव्हा ते काही धरून ठेवत नाही, पण आपण मात्र सगळं धरून ठेवतो. सावित्रीने वळून पाहिलं. मागे एक साधा माणूस उभा होता. नाव विचारलं नाही, ओळख विचारली नाही. तोही बसला. थोडा वेळ शांतता होती. मग तो म्हणाला, देव नियमात नसतो, तो हातात असतो. सावित्री काही बोलली नाही, कारण तिला पहिल्यांदाच असं वाटलं की कुणीतरी तिच्या मनातलं बोललं आहे. तो माणूस उठला, निघून गेला. सावित्री तिथेच बसून राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते रडणं नव्हतं,
ती जणू काहीतरी हल्ल्याचं चिन्ह होतं. त्या रात्री ती देवासमोर बसली, पण आज हात जोडले नाहीत, फक्त बसली. आणि पहिल्यांदाच मनात विचार आला, कदाचित मी देवाला नाही तर स्वतःलाच फसवत होते. आणि त्या विचाराने तिची झोप उडाली, कारण हा विचार नियमाच्या बाहेरचा होता आणि तिचं आयुष्य आत्तापर्यंत नियमांवरच उभं होतं. सकाळ झाली तेव्हा सावित्रीला झोप पुरेशी झाली नव्हती. डोळे उघडले तरी मन अजून रात्रीच्या विचारात अडकलेलं होतं. ती उठली, अंगण झाडलं, नेहमीसारखं सगळं केलं, पण आज प्रत्येक हालचालीत एक थांबा होता. जणू शरीर काम करत होतं आणि मन वेगळ्याच ठिकाणी फिरत होतं. काल ओहोळाकाठी भेटलेला तो माणूस आठवत होता. त्याचं साधं वाक्य डोक्यात घुमत होतं, देव नियमात नसतो, तो हातात असतो. ती स्वतःलाच विचारत होती, ह्याचा अर्थ काय? हातात म्हणजे नेमकं कोणाच्या हातात? माझ्या हातात का त्या गरजू माणसाच्या हातात, ज्या हाताकडे मी काल पाहिलं आणि नजर वळवली होती? हा विचार येताच तिच्या छातीत कळ आली, पण लगेच तिने तो ढकलला, कारण सवय होती स्वतःला थांबवण्याची, प्रश्न येऊ न देण्याची. ती नदीकडे गेली. पाणी भरताना तिच्या शेजारी एक म्हातारी बाई बसली होती. काठावरती पाय पाण्यात बुडवून शांत बसली होती. सावित्रीने तिला आधी कधी पाहिलं नव्हतं. म्हातारीने हसून पाहिलं आणि विचारलं, आज पाणी जड वाटतंय का? सावित्री काही बोलली नाही, पण मान हलवली. म्हातारी म्हणाली, पाणी नेहमी तसंच असतं, पण आपलं मन बदललं की सगळं बदललेलं वाटतं. एवढं बोलून ती उठली आणि निघून गेली. सावित्री तिथेच थांबली. आजूबाजूला काहीही बदललेलं नव्हतं. नदी तशीच वाहत होती, सूर्य तसाच वर येत होता, पण तिच्या आत काहीतरी हलत होतं. घरी परतल्यावर तिने देवासमोर दिवा लावला, पण आज मंत्र ओठांवर आले नाहीत. ती फक्त बसली आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं की तिने देवाकडे किती वर्ष एकाच पद्धतीने पाहिलं आहे, जसं तो कुठेतरी वर बसलेला आहे आणि आपण खाली नियम पाळत राहायचे. ती उठली आणि घराबाहेर पडली. गावाच्या वेशीपाशी एक लहान मुलगा बसला होता, मातीशी खेळत. त्याच्या पायाजवळ कोरडं अन्न होतं. सावित्री थांबली. क्षणभर तिच्या मनात कालचं आठवलं, नियम, व्रत, शिस्त, पण आज त्या शब्दांना धार नव्हती. ती जवळ गेली. तिने त्या मुलाला विचारलं, भूक लागली आहे का? मुलगा काही बोलला नाही, फक्त मान हलवली. सावित्रीने घरातून थोडं अन्न आणलं आणि त्याच्या हातात ठेवलं. तो खाताना तिच्याकडे पाहत हसला. त्या हास्यात काही मागणी नव्हती, काही अपेक्षा नव्हती. सावित्रीला छातीत ऊब जाणवली, पण लगेचच एक वेगळीच भीतीही आली. तिने मनात विचार केला, आपण चुकीचं तर करत नाही ना? नियम मोडतेय का? पण त्या क्षणी तिला जाणवलं की हा विचारही अहंकारातूनच येतो. आपण बरोबर की चूक हे ठरवण्याची घाई. ती घरी परतली आणि दिवसभर काहीच विशेष घडलं नाही, पण तिचं मन शांत नव्हतं. संध्याकाळी गावात गोंधळ झाला. 2 शेजारी भांडत होते, कारण पाण्यावरून वाद झाला होता. लोक जमा झाले. कुणी कुणाला दोष देत होतं. सावित्रीही तिथे उभी राहिली. तिला आधीच माहीत होतं की अशावेळी ती गप्प राहते, पण आज तिच्या पायांनी आपोआप पुढे पाऊल टाकलं. तिने काही मोठं भाषण दिलं नाही, फक्त एवढंच म्हणाली, थांबा, आधी पाणी वाटूया, मग वाद पाहूया. लोक क्षणभर थांबले. कुणीतरी हसलं, कुणीतरी नाराज झालं, पण शेवटी पाणी वाटण्यात आलं आणि भांडण थोडं शमलं. सावित्री बाजूला झाली. तिला कुणी कौतुक केलं नाही, कोणी दोष दिला नाही, पण तिच्या आत एक वेगळाच श्वास सुरू झाला होता. जणू काहीतरी बरोबर दिशेने हलत होतं. रात्री ती पुन्हा ओहोळाकाठी गेली. आज तो साधा माणूस नव्हता, पण त्याचा आवाज आठवत होता. देव हाकात असतो. ती पाण्यात हात बुडवून बसली आणि पहिल्यांदाच तिने मनात ठरवलं की पुढची संक्रांत येईपर्यंत ती नियम मोजत बसणार नाही. ती फक्त समोर जे येईल त्याला थांबून पाहिल आणि हात पुढे करील. घरी परतताना तिला एक गरजू स्त्री भेटली, अंधारात चालताना अडखळलेली. सावित्रीने तिला आधार दिला आणि घरी सोडून आली. त्या स्त्रीने काही मागितलं नाही, फक्त डोळ्यातून पाणी आलं. सावित्रीला जाणवलं की आजचा दिवस पूजा नव्हता, पण रिकामा नव्हता, आणि हीच गोष्ट तिला झोप येण्याआधी अस्वस्थ करत होती. कारण आत्तापर्यंत तिला शिकवलं गेलं होतं की देव मिळवायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं, पण आज तिला वाटत होतं की देव वेगळा नाही, तो यात साध्या कृतीत लपलेला आहे. आणि हा विचार तिच्यासाठी सोपा नव्हता, कारण तो तिच्या सगळ्या जुन्या सवयी हलवत होता. त्या दिवसानंतर सावित्रीचं आयुष्य बाहेरून तसंच दिसत होतं, पण आत कुठेतरी वेगळ्या दिशेने सरकत होतं. सकाळी उठणं, काम करणं, गावात वावरणं, हे सगळं सुरूच होतं.
पण तिच्या मनात आता थांबा यायला लागला होता. आधी ती सगळं घाईत करायची, जणू काही चुकू नये म्हणून. आता मात्र एखादी गोष्ट करताना ती क्षणभर थांबत होती, समोरच्याच्या डोळ्यात पाहत होती. आणि तेवढ्यातच तिला जाणवत होतं की किती वर्ष ती लोकांकडे पाहतच नव्हती, फक्त स्वतःच्या नीटपणाकडे पाहत होती. त्या दिवशी गावात आठवडी बाजार होता. लोकांची गर्दी होती, आवाज होते, सौदे होते. सावित्री तिथे गेली, कारण तिला थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या. तिथे तिला तोच साधा माणूस पुन्हा दिसला, जो त्या संक्रांतीच्या दिवशी ओहोळाकाठी भेटला होता. तो एका कोपऱ्यात बसला होता. समोर काहीच नव्हतं, ना माल ना भांडी. तो फक्त बसला होता आणि लोकांना पाहत होता. सावित्री क्षणभर थांबली. तिला आठवलं की तो कुणी विशेष नाही, ना साधू ना मोठा माणूस, पण तरीही त्याचं बोलणं तिच्या आत खोलवर रुतलं होतं. ती जवळ गेली आणि विचारलं, तुम्ही इथे का बसलात? तो हसला आणि म्हणाला, बसायला जागा मिळाली म्हणून. एवढंच उत्तर होतं, पण त्या उत्तरात काहीतरी शांत होतं. सावित्री त्याच्याजवळ बसली. आजूबाजूला लोक बघत होते, पण तिला त्याचं काही वाटत नव्हतं. ती म्हणाली, तुमच्या बोलण्याने माझं मन बदलतंय, पण मला कळत नाही मी बरोबर चालतीये की नाही. तो माणूस थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला, बरोबर चूक हे शब्द मोठे असतात, माणूस मात्र छोटा असतो. तू फक्त चालत राहा, पाय आपोआप दिशा ओळखतील. सावित्रीला हे शब्द समजले नाहीत, पण ते तिला जडही वाटले नाहीत. जणू काही ऐकून घ्यायचंच होतं, एवढंच. तो उठला आणि गर्दीत निघून गेला. सावित्री तिथेच बसली. आजूबाजूला आवाज वाढले होते, पण तिच्या आत मात्र शांतता पसरली होती. त्या दिवशी बाजारातून परतताना तिने नेहमीपेक्षा कमी वस्तू घेतल्या, पण तिच्या मनात काहीतरी भरल्यासारखं वाटत होतं. दुपारी गावात एक वाद पेटला. 2 कुटुंबात जुना राग उफाळून आला. लोक जमा झाले, पुन्हा शब्द वाढले. सावित्री तिथे गेली. ती यावेळीही काही मोठं बोलली नाही, फक्त दोन्ही बाजूंना ऐकून घेतलं आणि म्हणाली, आज नाही उद्या बोलूया, आज पाणी आणि जेवण आधी पाहूया. लोक चिडले, काहींनी तिच्यावर ओरडले, तू मध्ये पडू नकोस, हे आमचं प्रकरण आहे. पण सावित्री तिथेच उभी राहिली. तिच्या आवाजात जोर नव्हता, पण तिच्या उभं राहण्यात ठामपणा होता. शेवटी वाद थोडा शमला. लोक निघून गेले. सावित्री घरी आली आणि थकून बसली. तिला जाणवलं की आत्तापर्यंत ती थकत नव्हती, कारण ती काहीच उचलत नव्हती. पण आता ती माणसांचे भार थोडेसे उचलू लागली होती, आणि ते हलकं नव्हतं. संध्याकाळी ती पुन्हा ओहोळाकाठी गेली. आज तिथे कोणीच नव्हतं, फक्त पाण्याचा आवाज होता. ती पाण्याकडे पाहत बसली आणि मनात विचार आला, मी कुठे चालली आहे? मला कुणी मार्ग सांगितला नाही, कुणी नियम दिला नाही, तरीही मी पुढे जातीये. हा विचार तिला थोडा घाबरवणारा वाटला, कारण नियम असले की माणूस सुरक्षित वाटतो, पण नियम नसेल तर स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, आणि तोच सर्वात कठीण असतो. त्या क्षणी तिला आपल्या आयुष्याचा जुना आठवडा आठवला. सगळं मोजलेलं, मापलेलं, पण आतून कोरडं. आणि आत्ताचा हा काळ, जिथे काहीच ठरलेलं नाही, पण मन जागं आहे. ती घरी परतली, देवासमोर बसली. आज तिने दिवा लावला नाही, मंत्र म्हटले नाही. ती फक्त बसली, आणि पहिल्यांदाच तिला वाटलं की देवासमोर बसायचं म्हणजे काहीतरी करायचं नसतं, तर थांबायचं असतं. त्या रात्री तिला स्वप्न पडलं नाही, कोणताही आवाज आला नाही, पण झोप गाढ लागली. सकाळी उठताना तिच्या मनात एकच ठाम भावना होती की पुढे काय येईल ते माहीत नाही, पण मागे जाणं आता शक्य नाही. आणि हीच गोष्ट तिच्या आयुष्यातला खरा वळण ठरली, कारण त्या दिवसानंतर सावित्री फक्त नियम पाळणारी राहिली नाही, ती परिस्थितीला सामोरी जाणारी बनली. आणि हे बदल कुणाला मोठ्या आवाजात दिसले नाहीत, पण गावाच्या हळूहळू श्वासात ते उतरू लागले. त्या बदलानंतर सावित्रीच्या दिवसांना वेगळीच चाल मिळाली. ती कुठेही मोठ्या घोषणा करत नव्हती, ना कोणाला काही शिकवत होती, पण तिच्या वागण्यात एक स्थिरपणा आला होता. सकाळी उठल्यावर ती घाईत नसत असे, काम करताना ती कामातच असायची, मन इकडे तिकडे पळत नसे. लोकांना हे लगेच जाणवलं नाही, पण थोड्या दिवसात काही जण तिच्याकडे थांबून बोलू लागले. आधी जसं विचार न करता बोलायचे तसं आता नाही. ते तिला काही सांगण्याआधी थांबत असत, जणू तिच्या शांततेची परवानगी घेत असत. त्या दिवशी गावात एक मोठी अडचण उभी राहिली. पावसाने पाठ फिरवली होती, विहिरीची पातळी खाली गेली होती, आणि पाणी वाटपावरून वाद वाढू लागले. प्रत्येकाला वाटत होतं आपल्यावर अन्याय होतोय. सावित्रीला कुणी पुढे ढकललं नाही, पण ती आपोआपच त्या जागी उभी राहिली, जिथे लोक ओरडत होते. तिने कुणाला थांबावा असं सांगितलं नाही, फक्त एवढंच म्हणाली, आधी मोजूया पाणी किती आहे, मग वाटूया. लोकांना हे वाक्य आवडलं नाही, कारण त्यांना निकाल हवा होता, विचार नको होता.
पण तरीही तिचं म्हणणं पाळलं गेलं, कारण तिच्या आवाजात घाई नव्हती आणि लोकांना त्या घाईचा कंटाळा आला होता. मोजमाप झालं, पाणी वाटण्यात आलं आणि काही घरांपर्यंत कमी पाणी पोहोचलं. त्या घरात नाराजी होती, पण भांडण नव्हतं. सावित्रीला पहिल्यांदाच जाणवलं की शांतपणा कधीकधी कठोर निर्णयांपेक्षा जास्त परिणामकारक असतो. त्या संध्याकाळी तिच्या घरात एक नवा पाहुणा आला. तो फार दिवस थांबणार नव्हता असं त्याने आधीच सांगितलं. त्याचं नाव हरी होतं. तो प्रवासात होता, थांबायला जागा शोधत होता. सावित्रीने काही विचार न करता त्याला आसरा दिला. हरी फार बोलका नव्हता, पण तो सगळं बारकाईने पाहत होता. सावित्री कशी कामं करते, लोकांशी कशी वागते, हे त्याच्या नजरेतून सुटलं नाही. रात्री जेवताना त्याने विचारलं, तू इतकी धावपळ का करतेस? सावित्री म्हणाली, मी धावत नाही, फक्त जे समोर येतं ते उचलते. हरी हसला आणि म्हणाला, उचलताना हाताला कधी थकवा येतो का? सावित्री थांबली आणि म्हणाली, येतो, पण खाली ठेवायचं कधी हे कळलं नव्हतं. हे ऐकून हरी शांत झाला. त्या रात्री दोघेही फार बोलले नाहीत, पण हवेत काहीतरी ताण होतं. जणू दोन वेगवेगळ्या वाटांवरचे लोक एकाच जागी थांबले होते. सकाळी हरी निघायच्या तयारीत होता. सावित्रीने त्याला विचारलं, पुढे कुठे जाणार? तो म्हणाला, माहीत नाही, जिथे गरज असेल तिथे. हे उत्तर सावित्रीला ओळखीचं वाटलं, कारण ती स्वतःही आता तसंच जगत होती. हरी निघून गेल्यावर सावित्रीला एक विचित्र रिकामेपणा जाणवला, कारण तो आरसा होता आणि आरसा निघून गेल्यावर स्वतःकडे पाहण्याची सवय सुटते. त्या दिवशी गावात पुन्हा एक तणाव उफाळला. यावेळी कारण वेगळं होतं. दोन कुटुंबांमध्ये जुना हिशोब पुढे आला आणि शब्दांनी आग पेटली. सावित्री पुढे गेली, पण यावेळी तिच्या बोलण्याला कोणी ऐकलं नाही. उलट तिच्यावरच बोटं उठली. तू सगळीकडे मध्ये पडतेस, तूच कारण आहेस. काही जणांनी तिला बाजूला ढकललं. सावित्री गप्प उभी राहिली. तिला पहिल्यांदाच अपमान जाणवला. छातीत जळजळ झाली आणि मनात विचार आला, आपण हे सगळं का सहन करतोय? त्या क्षणी तिच्या आतला जुना आवाज जागा झाला. नियम पाळले असते तर सुरक्षित राहिलो असतो. पण लगेचच दुसरा शांत आवाज आला, जो म्हणाला, सुरक्षितता म्हणजे शांतता नसते, कधीकधी सत्य असतं. सावित्री तिथून निघून गेली. कुणालाही उत्तर दिलं नाही. संध्याकाळी ती एकटीच ओहोळाकाठी बसली. पाणी कमी झालं होतं. प्रवाह मंद होता. तिने हात पाण्यात बुडवले आणि जाणवलं की पाणी कमी झालं तरी थंडपणा तसाच आहे. तिला उमगलं की बाहेरचं कमी जास्त होणं आतल्या अर्थाला बदलत नाही. त्या क्षणी तिने एक ठाम निर्णय घेतला की ती कोणाचं कौतुक मिळवण्यासाठी काही करणार नाही आणि अपमान टाळण्यासाठीही थांबणार नाही. ती जे करेल ते समोर असलेल्या गरजेपोटी करेल. त्या रात्री तिला झोप लागली, पण स्वप्नात तिला स्वतःचा चेहरा दिसला. तो चेहरा शांत होता, पण थोडासा थकलेला. सकाळी उठल्यावर तिच्या मनात एक वेगळीच तयारी होती, कारण तिला कळलं होतं की बदल फक्त उबदार नसतो, तो कधीकधी जळजळही देतो. आणि पुढच्या काळात तिला हे अधिकच जाणवणार होतं, कारण गाव आता तिला दुर्लक्ष करत नव्हतं, ते तिला आव्हान देत होतं. आणि हे आव्हान तिच्या आतल्या खऱ्या ताकदीची कसोटी घेणार होतं. पुढचे काही दिवस सावित्रीसाठी जड गेले, कारण गाव तिच्याकडे पाहण्याची पद्धत बदलत होती. आधी लोक थांबून बोलायचे, आता काही जण तिला पाहून बाजूला व्हायचे, काही मुद्दाम दुर्लक्ष करायचे आणि काही तिच्या मागे कुजबूज करायचे. तिला हे सगळं दिसत होतं, ऐकू येत होतं, पण ती थांबली नाही. सकाळी उठून ती आपल्या कामाला लागायची आणि दिवस जसजसा पुढे सरकायचा तसतशी गावातली ताणलेली हवा तिला जाणवत राहायची. त्या काळात पावसाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता. विहिरी जवळजवळ कोरड्या पडल्या होत्या. शेतीची माती तडकली होती. जनावरांसाठी पाणी शोधणं कठीण झालं होतं. लोकांची चिडचिड वाढली होती आणि अशावेळी लोकांना दोष देण्यासाठी एखादा चेहरा हवा असतो. तो चेहरा नकळत सावित्रीचा बनत होता. एके दिवशी गावसभेत ठरलं की पाणी बाहेरून आणायचं, पण त्यासाठी खर्च लागणार होता आणि कुणीतरी पुढे यायला हवं होतं. सावित्री काही बोलली नाही, पण तिने घरात ठेवलेली थोडीशी बचत काढली आणि सभेसमोर ठेवली. कुणी तिला सांगितलं नव्हतं, कुणी मागितलं नव्हतं, पण तिच्या हातांनी ते आपोआप केलं. त्या क्षणी सभेत शांतता पसरली. काहींनी माना खाली घातल्या, काहींनी नजर वळवली, पण लगेचच एक आवाज उठला, तू दाखवण्यासाठी करतेस का? आम्हाला लाजवायला करतेस का? सावित्रीच्या अंगात शहारा आला, पण तिने उत्तर दिलं नाही, कारण उत्तर दिलं असतं तर तिला स्वतःला सिद्ध करावं लागलं असतं आणि ती तिथे थांबली असती. सभा संपली, लोक आपापल्या घरी गेले, पण सावित्रीला माहीत होतं की हा निर्णय तिच्या आयुष्याला आणखी कठीण करणार आहे.
त्या रात्री तिच्या घराबाहेर काही जण जमले. त्यांनी मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. कुणी तिला दोष दिला, कुणी उपरोध केला. सावित्री घरात बसून ऐकत होती. तिच्या हातांना थरथर होती, कारण हा धोका बाहेरचा नव्हता तर आतला होता. तिला पहिल्यांदाच स्वतःच्या निर्णयावर शंका आली. मी खरंच बरोबर करतेय का? मी स्वतःलाच मोठा समजायला लागलीये का? त्या विचारांनी तिचं मन गोंधळलं आणि तिने पहिल्यांदाच देवासमोर जाऊन काही मागितलं नाही, तर फक्त एवढंच मनात म्हटलं, मला खरं दाखव, मला स्वतःपासून वाचव. त्या रात्री तिला झोप लागली नाही. पहाटे उठून ती थेट ओहोळाकाठी गेली. पाणी फारच कमी होतं. प्रवाह थांबण्याच्या जवळ होता. ती तिथे बसून राहिली आणि हळूहळू तिच्या मनात एक स्पष्ट जाणीव आली की लोकांचा राग तिच्यावर नाही तर त्यांच्या असहाय्यतेवर आहे, आणि आपण जर ते स्वतःवर घेतलं तर दोघांचं नुकसान होईल. ही जाणीव तिला हलकी करून गेली, कारण तिला कळलं की प्रत्येक वेळी स्वीकार करणं म्हणजे दोष मान्य करणं नसतं. कधीकधी ते फक्त भार खाली ठेवणं असतं. त्या दिवशी दुपारी एक अनपेक्षित घटना घडली. गावाच्या टोकाला राहणारा एक माणूस अचानक आजारी पडला. पाण्याअभावी त्याची अवस्था बिकट झाली. लोक गोंधळले, कुणाकडे उपाय नव्हता. सावित्री तिथे गेली. तिने कुणाला दोष दिला नाही, कुणावर चिडली नाही. तिने लोकांना विभागलं. कुणाला पाणी आणायला पाठवलं, कुणाला सावली करायला सांगितली, कुणाला औषधासाठी धावायला लावलं. तिच्या आवाजात घाई होती, पण गोंधळ नव्हता. काही तासांनी त्या माणसाची अवस्था सुधारली. लोक शांत झाले आणि त्या क्षणी सावित्रीला कुणी मोठं मानलं नाही, पण कुणी दोषही दिला नाही. हेच तिच्यासाठी मोठं होतं, कारण तिला कळलं की आपण दृश्यात नसतानाही काम होऊ शकतं. संध्याकाळी ती थकून बसली आणि पहिल्यांदाच तिने स्वतःला विचारलं, मी हे सगळं का करतेय? उत्तर लगेच आलं नाही, पण त्याचा अभावही तिला त्रास देत नव्हता. कारण आता तिला माहीत होतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तात्काळ मिळायला हवं असं नाही. काही प्रश्नांसोबत चालायचं असतं आणि चालता चालता ते विरघळतात. त्या रात्री गावात वारा सुटला. थंड हवा आली. आकाश ढगांनी भरलं, पण पाऊस पडला नाही. लोक निराश झाले, पण सावित्रीच्या मनात मात्र एक वेगळी शांतता होती. कारण बाहेर काहीच बदललं नव्हतं, पण आत तिचा आधार बदलला होता. तो आता लोकांच्या मान्यतेवर उभा नव्हता. आणि याच ठिकाणी तिच्या प्रवासात एक महत्त्वाचा वळण आला. कारण पुढे जे घडणार होतं ते तिच्या सहनशक्तीची नव्हे, तर तिच्या सोडून देण्याच्या क्षमतेची परीक्षा घेणार होतं. त्या रात्रीनंतर सावित्रीच्या आत एक वेगळाच थर उघडायला लागला होता. बाहेरून ती तशीच दिसत होती, पण आत तिच्या निर्णयांची पकड सैल होत चालली होती. आधी ती योग्य ते करायचं म्हणून ठरवायची. आता ती फक्त जे आवश्यक आहे ते करायची आणि मग सोडून द्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक नवी बातमी पसरली. बाहेरच्या गावातून पाणी आणायचं ठरलं होतं, पण त्यासाठी बैलगाड्या, माणसं आणि वेळ लागणार होता. काही जणांनी ठरवलं की आधी आपल्यासाठी पाणी आणायचं, बाकीचं नंतर पाहूया. हा निर्णय ऐकताच सावित्रीला आतून काहीतरी खटकलं, पण तिने लगेच विरोध केला नाही. कारण तिला माहीत होतं की थेट विरोध केल्यावर माणसं अधिक घट्ट होतात. ती शांतपणे ऐकत राहिली आणि मग एवढंच म्हणाली, जर आधी काही घरांना पाणी मिळालं आणि बाकीच्यांना नाही, तर उद्या भांडण पाण्यावर नाही तर अन्यायावर होईल. काही जणांनी तिच्याकडे पाहिलं, काहींनी दुर्लक्ष केलं. निर्णय तसाच राहिला. सावित्री घरी परतली आणि तिच्या मनात एक वेगळीच कसरत सुरू झाली. मी बोलले पाहिजे होते का? मी जास्त बोलले का? हा विचार येताच तिने तो थांबवला, कारण आता तिला कळत होतं की मन हे स्वतःचं एक रणांगण आहे आणि प्रत्येक लढाई जिंकायची नसते. त्या दुपारी गावात एक लहानसा प्रसंग घडला, पण त्याचा परिणाम मोठा झाला. पहिल्या बैलगाड्या पाणी घेऊन आल्या. काही घरांत मडकी भरली गेली आणि काही घरं रिकामीच राहिली. त्या घरांत राग उसळला, शब्द वाढले, आरोप झाले आणि शेवटी हात उचलण्याची वेळ आली. सावित्री तिथे पोहोचली तेव्हा वातावरण तापलेलं होतं. कुणी तिचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. एका तरुणाने तिला ओरडून सांगितलं, तुम्हीच तर हे सगळं सुरू केलं. तुमच्यामुळेच आम्हाला आज पाणी मिळालं नाही. हा आरोप ऐकून सावित्रीच्या अंगावर काटा आला. कारण हा आरोप खोटा नव्हता आणि पूर्ण खराही नव्हता. तो फक्त असहाय्यतेतून आलेला होता. सावित्रीने एक पाऊल मागे घेतलं आणि अचानक तिने एक निर्णय घेतला जो कुणालाही अपेक्षित नव्हता. ती थेट आपल्या घराकडे गेली. तिथे ठेवलेली शेवटची पाण्याची मडकी उचलली आणि पुन्हा गर्दीत परत आली. तिने ती मडकी त्या घरांसमोर ठेवली ज्या घरांत पाणी नव्हतं. लोक स्तब्ध झाले. कुणी काही बोललं नाही. सावित्री काही स्पष्टीकरण देत नव्हती, कुणाकडे पाहत नव्हती. तिने फक्त मडकी ठेवली आणि मागे फिरली. त्या क्षणी तिच्या छातीत एक वेदना उठली, कारण तिला माहीत होतं की आज रात्री तिच्या घरात पाणी नसेल.
पण त्याच वेळी तिला एक विचित्र हलकेपणा जाणवला, जणू काहीतरी घट्ट धरलेलं तुटून पडलं. संध्याकाळी ती धरी बसली तेव्हा खरोखरच तिच्या घरात पाणी उरलं नव्हतं. तिने ओठ ओले केले आणि शांत बसली. कोणताही आक्रोश नाही, कोणतीही तक्रार नाही. त्या रात्री तिला स्वप्न पडलं नाही, पण मनात सतत एकच चित्र येत होतं, रिकामं मडकं आणि भरलेली मडकी, आणि त्या दोन्हीमध्ये कुठेही फरक न वाटणं. सकाळी उठल्यावर तिच्या शेजारणीने दार ठोठावलं. हातात मडकं होतं. तिने काही बोललं नाही, फक्त मडकं ठेवून निघून गेली. थोड्या वेळात आणखी एक जण आला, मग आणखी एक. सावित्रीच्या घरासमोर पाण्याची मडकी जमायला लागली. कुणी काही म्हणत नव्हतं, कुणी उपकार मानत नव्हतं. ते सगळं शांतपणे घडत होतं. सावित्री त्या मडक्यांकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला कळून चुकलं की काल तिने दिलेलं पाणी परत पाण्याच्या रूपात नाही तर माणसांच्या रूपात परत आलं होतं. दुपारी गावात पुन्हा सभा झाली, पण यावेळी आवाज कमी होते. निर्णय वेगळा झाला. सगळ्यांसाठी एकत्र पाणी आणायचं असं ठरलं. सावित्रीला कुणी पुढे बोलावलं नाही, कुणी तिला श्रेय दिलं नाही, आणि तिलाही त्याची गरज वाटली नाही, कारण आत काहीतरी पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळी ती ओहोळाकाठी बसली. पाणी अजूनही कमी होतं, पण तिला त्यात कमतरता दिसत नव्हती. ती पाण्याकडे पाहत बसली आणि मनात विचार आला, कधीकधी देणं म्हणजे काहीतरी देणं नसतं, तर स्वतःच्या भीतीतून बाहेर पडणं असतं. त्या रात्री ती शांत झोपली, कारण तिच्या मनात पहिल्यांदाच खात्री होती की पुढे काय होईल माहीत नाही, पण आत जे काही धरून बसलेलं होतं ते सैल झालं आहे, आणि ही सैलपणाची अवस्था तिच्या आयुष्यातील खरी ताकद बनू लागली होती. त्या घटनेनंतर गावात सावित्रीचं नाव कमी ऐकू येऊ लागलं, पण तिचा परिणाम अधिक जाणवू लागला. लोक आता तिच्याकडे पाहून लगेच प्रतिक्रिया देत नव्हते. आधी प्रश्न विचारत होते, आधी एकमेकांकडे पाहत होते, जणू काही आतून परवानगी घेत होते. सावित्रीला हे सगळं जाणवत होतं, पण ती त्यात अडकत नव्हती. तिचं लक्ष आता बाहेरच्या बदलावर नव्हतं, तर आतल्या शांततेवर होतं. पण शांतता म्हणजे नेहमी सुख नसतं. कधीकधी ती रिकामी वाटते, आणि ही रिकामी जागा भरायची सवय माणसाला असते. त्या काळात सावित्रीच्या आयुष्यात एक अनपेक्षित गोष्ट घडली. हरी पुन्हा गावात आला. यावेळी तो थांबण्यासाठी नव्हता, फक्त काही दिवस वाटेत विसावण्यासाठी आला होता. सावित्रीने त्याला पाहिलं आणि तिच्या मनात एक हलकीशी हालचाल झाली, कारण तो तिला तिच्या आधीच्या अवस्थेची आठवण करून देत होता. हरी तिला म्हणाला, तू बदललीयस. सावित्री हसली आणि म्हणाली, बदल मोजता येत नाही, तो फक्त जाणवतो. हरी काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतात आता. सावित्रीने उत्तर दिलं नाही, कारण तिला कळत होतं की हा प्रश्न तिच्या आतल्या थरांना हात घालणार आहे. त्या रात्री दोघे ओहोळाकाठी बसले होते. पाणी कमी होतं, पण प्रवाह अजून जिवंत होता. हरी म्हणाला, कधीकधी माणूस देत देत स्वतःला विसरतो. सावित्रीला हे ऐकून आतून काहीतरी टोचलं, कारण ती स्वतःलाच हा प्रश्न विचारत होती, मी देताना कुठेतरी स्वतःला महत्त्वाचं समजायला लागलीये का? हा विचार येताच तिने तो झटकला, पण तो गेला नाही. हरी पुढे म्हणाला, लोक तुला उदाहरण मानू लागले आहेत. हे चांगलं आहे, पण धोकादायकही आहे, कारण उदाहरण बनताना माणूस नकळत उंचावर उभा राहतो, आणि उंचावर उभं राहिलं की पडण्याची शक्यता असते. सावित्री गप्प राहिली, कारण हे शब्द खरं बोलत होते. त्या रात्री ती उशिरापर्यंत जागी होती. तिच्या मनात मागील सगळ्या घटना फिरत होत्या. लोकांनी दिलेलं पाणी, सभेतील शांतता, गावात बदललेली भाषा, आणि त्याचवेळी तिच्या आत कुठेतरी निर्माण झालेली सूक्ष्म समाधानाची भावना. ती स्वतःला विचारत होती, हे समाधान कशाचं आहे? काम पूर्ण झाल्याचं की आपल्याला मान्यता मिळाल्याचं? सकाळी उठल्यावर तिला हे उत्तर सापडलं नाही, पण प्रश्न अधिक स्पष्ट झाला, आणि तोच सर्वात मोठा बदल होता. त्या दिवशी गावात एक छोटीशी घटना घडली. एका लहान मुलाने चूक केली आणि लोकांनी त्याला घेरलं. ओरड सुरू झाली. सावित्री तिथे गेली, पण यावेळी तिने पुढे येऊन काही केलं नाही. ती फक्त बाजूला उभी राहिली आणि पाहत राहिली. लोक थांबले, कारण त्यांना सवय झाली होती की सावित्री काहीतरी बोलेल, पण ती शांत राहिली. त्या शांततेमुळेच लोक गोंधळले आणि हळूहळू मागे हटले. मुलगा सुटला आणि लोक निघून गेले. हरी दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याने सावित्रीला पाहून मान हलवली, जणू काहीतरी समजलं होतं. त्या संध्याकाळी हरी निघायच्या तयारीत होता. सावित्रीने त्याला विचारलं, पुन्हा कधी भेटू? तो हसून म्हणाला, जिथे गरज संपते तिथे भेट होत नाही. सावित्रीला हे वाक्य बोचलं, कारण तिला जाणवलं की आता गरज कोणाची आहे हे स्पष्ट नाही. हरी निघून गेल्यावर सावित्री पुन्हा एकटी पडली, पण यावेळी एकटेपणात रिकामेपणा नव्हता, तर सावधपणा होता.
कारण तिला कळलं होतं की पुढची कसोटी बाहेरची नसेल, ती आतली असेल. लोकांचा राग सहन करणं सोपं असतं, पण लोकांचा आदर सहन करणं कठीण असतं. आणि याच ठिकाणी तिच्या प्रवासाचा सर्वात नाजूक टप्पा सुरू झाला. कारण आता तिला काही देणं नव्हतं, काही सोडणं नव्हतं, तर फक्त स्वतःला साधं ठेवणं होतं. आणि हेच सगळ्यात अवघड होतं. हरी निघून गेल्यानंतर सावित्रीच्या दिवसात पुन्हा शांतता आली. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. ती स्थिर होती, पण थोडी ताणलेली. जणू आत काहीतरी सावध उभं होतं. लोक आता तिच्याकडे कमी येत होते. प्रश्न विचारायला नाही तर थांबायला यायचे. कुणी काही न बोलता बसायचे, कुणी थोडा वेळ उभं राहून निघून जायचे. सावित्री त्यांना थांबवत नव्हती, बोलवत नव्हती. कारण तिला कळून चुकलं होतं की प्रत्येकाला उत्तर नको असतं. कधीकधी फक्त कुणीतरी जवळ असणं पुरेसं असतं. त्या काळात गावात परिस्थिती थोडी सुधारली होती. बाहेरून पाणी येऊ लागलं होतं. लोकांचा राग कमी झाला होता. आणि त्याबरोबरच सावित्रीची गरजही कमी होत चालली होती. हे जाणवणं तिला अवघड गेलं. कारण आत्तापर्यंत तिची ओळख गरजेतून तयार झाली होती. आता गरज कमी झाली तशी तिची ओळखही विरघळायला लागली. आणि हाच क्षण सर्वात धोकादायक असतो, जेव्हा माणूस स्वतःला प्रश्न विचारतो, मी आता कोणासाठी आहे? त्या दिवशी सावित्रीने एक वेगळाच निर्णय घेतला. ती सकाळी उठली, नेहमीचं काम केलं आणि कोणालाही न सांगता गावाच्या बाहेर पडली. ती कुठे जाणार आहे हे तिलाही माहीत नव्हतं. फक्त चालत राहायचं एवढंच ठरवलं. तिने ओहोळ ओलांडला, माळरान पार केलं आणि दुपारपर्यंत ती एका लहान वस्तीपाशी पोहोचली. तिथे फार लोक नव्हते. काही झोपड्या, काही मुलं आणि एक थकलेली शांतता. सावित्री तिथे थांबली. कुणाला स्वतःची ओळख दिली नाही, कुणी तिला ओळखलंही नाही. तिने तिथे पाणी आणायला मदत केली, लाकूड गोळा केलं, मुलांना अन्न दिलं. कुणी विचारलं नाही तू कोण आहेस, आणि तिने सांगितलंही नाही. त्या संध्याकाळी ती एका झोपडी बाहेर बसली आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं की नाव नसणं किती हलकं असतं. कुणी अपेक्षा ठेवत नाही, कुणी बघत नाही, आणि त्यामुळे प्रत्येक कृती खरी वाटते. त्या रात्री तिला खोल झोप लागली, कारण मनावरचा भार कमी झाला होता. सकाळी उठल्यावर तिला परतायचं होतं, पण ती परत जाण्याची घाई करत नव्हती. कारण इथे तिच्याकडे काही देण्यासारखं नव्हतं आणि काही सिद्ध करण्यासारखंही नव्हतं. दुपारपर्यंत ती तिथेच राहिली आणि मग शांतपणे परत निघाली. परत येताना तिला जाणवलं की गाव जवळ येतंय तसं तिच्या छातीत एक वेगळा ताण वाढतोय. कारण इथे परत नाव आहे, ओळख आहे आणि त्या ओळखीची सावलीही आहे. गावात पोहोचल्यावर काही लोकांनी तिला पाहिलं, पण कुणी थांबवलं नाही, कुणी प्रश्न विचारला नाही. हेच तिला आश्चर्यकारक वाटलं. कारण तिला वाटलं होतं की आपण नसल्याची जाणीव लोकांना होईल, पण तसं काहीच झालं नव्हतं. आणि हाच धक्का तिला आतून हलवून गेला. कारण तिला जाणवलं की आपण नसतानाही गोष्टी चालू राहतात आणि तेच खरं असतं. त्या संध्याकाळी ती देवासमोर बसली. दिवा लावला नाही, हात जोडले नाहीत, फक्त बसली. आणि मनात विचार आला, माझं असणं महत्त्वाचं नाही, माझं नसलं तरी चालणार. हे स्वीकारणं तिला जड गेलं, पण त्याच वेळी ते मुक्त करणारं होतं. कारण आत्तापर्यंत ती स्वतःला आवश्यक समजत होती आणि आज पहिल्यांदाच तिने स्वतःला अनावश्यक मान्य केलं. त्या रात्री तिला पुन्हा स्वप्न पडलं नाही, पण मनात एक शांत स्पष्टता होती की पुढचा टप्पा देण्याचा नाही, मागे सरकण्याचा आहे. आणि हे मागे सरकणं पळणं नव्हतं, तर जागा देणं होतं. आणि हीच खरी कसोटी होती. कारण देणं लोक पाहतात, पण मागे सरकणं कुणी पाहत नाही, आणि तरीही त्याचा परिणाम सगळ्यात खोलवर जातो. सावित्रीने मागे सरकण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात काहीच नाट्यमय घडलं नाही. आणि नेमकं तेच सर्वात मोठं बदल होतं. सकाळी ती उठायची, कामं करायची, लोकांमध्ये वावरायची, पण कुणाच्या मध्यभागी उभी राहायची नाही, कुणाला दिशा दाखवायची नाही, कुणाचं नेतृत्व करायचं नाही. सुरुवातीला लोकांना हे विचित्र वाटलं, कारण त्यांना सवय झाली होती की सावित्री काहीतरी बोलेल, काहीतरी करेल. पण दिवस गेले तसं लोकांनी स्वतःच बोलायला सुरुवात केली, स्वतःच निर्णय घ्यायला सुरुवात केली. आणि सावित्री हे सगळं दूर उभी राहून पाहत होती. तिच्या मनात कुठेही दुखावले पण नव्हतं, उलट एक समाधान होतं. कारण तिला कळत होतं की आता गोष्टी तिच्यावर अवलंबून राहिलेल्या नाहीत. त्या दिवशी गावात एक मोठा निर्णय झाला. पावसाळा जवळ येत होता आणि लोकांनी ठरवलं की विहीर खोल करायची आणि पाण्याची कायमची सोय करायची. या निर्णयात सावित्रीचा एकही शब्द नव्हता. कोणी तिचा सल्ला मागितला नाही आणि तिने स्वतःहून दिलाही नाही. ती फक्त त्या विहिरीजवळ उभी राहिली, माती बाजूला काढायला मदत केली आणि शांतपणे बाजूला झाली.
कुणालाही जाणवलं नाही की तिच्या हातांनी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. पण यावेळी तिचं नाव जोडलेलं नव्हतं. काही दिवसांनी गावात पाऊस पडला. जोरात नाही पण पुरेसा, जमिनीत मुरणारा. लोकांनी आनंद मानला आणि त्या आनंदात सावित्री कुठेच नव्हती. म्हणजे ती होती पण दिसत नव्हती. आणि हेच तिला योग्य वाटत होतं, कारण आता तिला दिसायचं नव्हतं, फक्त असायचं होतं. त्या काळात काही लोकांनी तिला विचारलं, तू आता काहीच करत नाहीस का? सावित्री हसून म्हणायची, मी आधीपेक्षा जास्त करतीये, फक्त तुम्हाला दिसत नाही. हे उत्तर कुणाला कळायचं नाही आणि तिला ते समजावून सांगायची गरजही वाटत नव्हती. एके संध्याकाळी ती ओहोळाकाठी बसली होती. पाणी आता थोडं वाढलं होतं. प्रवाह पुन्हा आवाज करायला लागला होता. तिने पाण्याकडे पाहिलं आणि तिच्या मनात एक खोल जाण आली. आधी मला वाटायचं मी पाणी वाहतीये, पण खरं तर मी अडथळा बनले होते. ही जाणीव तिच्या अंगावर शहारा आणणारी होती, कारण त्यात अपराध नव्हता, पण सत्य होतं. त्या रात्री गावात एक छोटा उत्सव झाला. लोकांनी आपापल्या घरात दिवे लावले. सावित्रीनेही दिवा लावला, पण तो देवासाठी नव्हता, तो घर उजळण्यासाठी होता. आणि तिला ते पुरेसं वाटलं. सकाळी उठल्यावर तिला कळलं की गावात काही जण तिच्याबद्दल बोलत आहेत. काही म्हणत होते ती बदललीये, काही म्हणत होते ती आता उपयोगाची नाही. सावित्रीला हे ऐकून काही वाटलं नाही, कारण तिला कळून चुकलं होतं की जेव्हा माणूस स्वतःचं काम पूर्ण करतो तेव्हा लोक त्याच्याबद्दल काय बोलतात याला अर्थ उरत नाही. त्या दिवशी दुपारी एक लहान मुलगी तिच्याकडे आली आणि विचारलं, तू आमच्यासोबत खेळायला येणार का? सावित्री क्षणभर थांबली आणि मग हसून हो म्हणाली. ती मुलांसोबत बसली, खेळली आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं की आपण काहीही बदल घडवायला आलेलो नाही, फक्त आयुष्य जगायला आलो आहोत. आणि हे उमगणं तिला पूर्णत्व देणारं होतं, कारण आत्तापर्यंत ती स्वतःला एखाद्या कामासाठीच जिवंत मानत होती. आणि आज पहिल्यांदाच तिने स्वतःला कारणाशिवाय स्वीकारलं. त्या संध्याकाळी ती शांत होती. कोणताही प्रश्न नव्हता, कोणतीही चिंता नव्हती, कारण तिच्या आत एक निश्चल स्थिती आली होती, जिथे काही करायचं उरलेलं नव्हतं आणि काही मिळवायचंही नव्हतं. आणि हीच अवस्था पुढील आणि शेवटच्या टप्प्याची नांदी होती, कारण आता तिच्या आयुष्यात बदल घडवायचा नाही, तर बदलातून नाहीसं व्हायचं होतं. पुढील काही दिवस सावित्रीसाठी कुठल्याही वेगळ्या घटनांनी भरलेले नव्हते. आणि तरीही तिच्या आयुष्यात काहीतरी पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. ती सकाळी उठायची, घरकाम करायची, कधी कोणाला मदत करायची, कधी एकटी बसायची. पण आता तिच्या कृतीत कोणताही ताण नव्हता. काही सिद्ध करायचं नव्हतं, काही बदलायचं नव्हतं. ती फक्त होती आणि हे असणं पुरेसं होतं. मकर संक्रांती पुन्हा जवळ आली. गावात नेहमीसारखी तयारी सुरू झाली. तिळगुळ बनला, लोकांनी एकमेकांना बोलवलं. पण यावेळी सावित्रीकडे कुणी खास पाहिलं नाही आणि तिलाही ती हवं नव्हतं. त्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी नदीकडे गेली. पाणी घेतलं. सूर्य वर येताना पाहिला, पण मनात कुठलीही भावना उचंबळून आली नाही. ना उत्साह, ना अपेक्षा, फक्त शांत स्वीकार होता. घरी परतल्यावर तिने थोडासा तिळगुळ तयार केला आणि घराबाहेर ठेवला. कुणासाठी ठेवला हे तिलाही माहीत नव्हतं. तेव्हा दुपारपर्यंत काही जण आले. कुणी थांबून खाल्लं, कुणी हातात घेऊन निघून गेलं, कुणी फक्त पाहून गेलं. सावित्री कुठेही दिसत नव्हती. ती आत बसून सगळं पाहत होती, पण त्या पाहण्यात मालकी नव्हती. संध्याकाळी ती पुन्हा ओहोळाकाठी बसली. पाणी आता स्थिर होता, पण जिवंत होतं. तिला जाणवलं की आयुष्यही तसंच असतं. सतत वाहणं गरजेचं नसतं. कधीकधी स्थिर राहूनही ते जिवंत असतं. त्या क्षणी तिच्या मनात कोणताही मोठा विचार आला नाही, कोणतीही शिकवण नाही. फक्त एक साधी जाणीव आली की जेव्हा माणूस स्वतःला केंद्रातून काढतो तेव्हा आयुष्य आपोआप सुरळीत होतं. अंधार पडायला लागला. गावात दिवे लागले. सावित्री उठली आणि हळूहळू चालू लागली. कुणालाही सांगितलं नाही कुठे जातीये. हे तिलाही माहीत नव्हतं. काही अंतर चालल्यावर ती थांबली. मागे वळून पाहिलं. गाव तसंच होतं, लोक तसेच होते. काहीच बिघडलं नव्हतं, काहीच थांबलं नव्हतं. आणि हे पाहून तिच्या मनात हलकीशी हसू उमटलं, कारण तिला उमगलं की आपण गेलो तरी आयुष्य थांबत नाही आणि तेच योग्य असतं. ती पुढे निघाली. रस्ता ओळखीचा होता, पण दिशा ठरलेली नव्हती. त्या संध्याकाळी नंतर सावित्री कुणालाच दिसली नाही. काही जण म्हणाले ती दुसऱ्या गावात गेली, काही जण म्हणाले ती कुठेतरी थांबली. पण खरं तर कुणालाही काही फरक पडला नाही, कारण तिचा प्रभाव तिच्या उपस्थितीत नव्हता, तर तिच्या मागे राहिलेल्या शांततेत होता. पुढच्या संक्रांतीला लोकांनी पुन्हा तिळगुळ वाटला. पुन्हा कोणीतरी कुणाला मदत केली. पुन्हा कोणीतरी भांडण थांबवलं. आणि कोणालाही आठवलं नाही की हे सगळं कधी सुरू झालं होतं.
पण त्याची गरजही नव्हती, कारण जेव्हा एखादी गोष्ट आतून बदलते तेव्हा तिला नाव लागत नाही. आणि म्हणूनच सावित्री कुठेच नाही आणि सगळीकडे आहे. ती नदीत नाही, ती पाण्यात आहे. ती देवात नाही, ती कृतीत आहे. आणि जोपर्यंत कोणीतरी कोणताही नियम न पाहता हात पुढे करतो, तोपर्यंत मकर संक्रांती फक्त सण राहत नाही, ती माणसाच्या आयुष्यातला एक शांत वळण बनते. आणि त्या वळणावर कुणाचं नाव लिहिलेलं नसतं.